अज्ञान हा देवाचा शाप आहे. ज्ञान हे पंख आहे ज्याने आपण स्वर्गाच्या दिशेने उडू शकतो. काय आमच्याकडे ज्ञानाचे पंख आहेत की अज्ञानाने आम्हाला विळखा घातला आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण पाहिले की परमेश्वर त्याच्या लेकरांना कशा प्रकारे आशीर्वादित करतो आणि त्यांच्यासाठी कोणकोणते आशीर्वाद त्याने ठेवलेले आहेत. आजच्या कार्यक्रमात आपण याच आशीर्वादाच्या अगदी उलट असलेली स्थिती म्हणजे शाप हे इस्रायल लोकांवर कसे, कोणते व का येतील याबाबत पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही अनुवादाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 28व्या अध्यायाच्या 1 ते 12 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे. आज आम्ही 13 वचनापासून पुढे आपले अध्ययन सुरू ठेवणार आहोत. माझ्यासोबत उघडा अनुवादाचे पुस्तक 28वा अध्याय 13 आणि 14 वचने आता आपण वाचूया. तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील, तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राहशील. ज्या गोष्टींविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे त्यापासून उजवी डावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाहीस, तर असे घडेल. परंतु श्रोत्यांनो, ह्यासोबतच जर ते परमेश्वराच्या आज्ञा पाळणार नाहीत तर त्यांना कडक शिक्षा होईल. आता मोशे, जो ह्या पुस्तकाचा लेखक आहे, तो शापाकडे वळत आहे आणि तो लिहितो की जे काही आशीर्वाद परमेश्वर त्यांना देण्याचे वचन देत आहे ते सर्व आशीर्वाद जर ह्या शब्दावर अवलंबून आहेत, अर्थात जर ते आज्ञा पाळतील तरच. 15वं वचन बघा, 28वा अध्याय 15वे वचन. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीत, तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. पुन्हा मी पाहतो की ह्यात अट आहे. वचनाच्या एका फारच ठळठळीत व लक्षात ठेवण्याजोग्या भागाकडे आम्ही येत आहोत. हा आधीच लिहून ठेवलेला इस्रायली लोकांचा त्या भूमीतला इतिहास होय. जेव्हा आपण इतिहास शब्द वापरतो तेव्हा आम्हाला माहीत असतं की ह्या सर्व गोष्टी घडून गेल्या आहेत आणि त्यांची नोंद झालेली आहे. परंतु श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी जो इतिहास आम्ही पाहत आहोत तो इस्रायली लोकांच्या त्या भूमीत प्रवेश करण्याआधीच लिहिला गेला होता. वचनात इस्रायला संबंधी ज्या भविष्यवाण्या करण्यात आलेल्या होत्या की 3 वेळा इस्रायलांना त्या देशातून बाहेर काढण्यात येईल, त्यांच्यापासून त्या देशावरचा ताबा काढून घेण्यात येईल आणि 3 वेळा पुन्हा त्याची स्थापना करण्यात येईल. ह्यापैकीची पहिली भविष्यवाणी आहे ती परमेश्वराने स्वतः अब्रामाला दिली होती. उत्पत्तीचे पुस्तक 15वा अध्याय 13 आणि 16 वचने आम्हाला सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 15वा अध्याय 13 आणि 16 वचन. परमेश्वर अब्रामास म्हणाला, हे निश्चय जाण की तुझे संतान स्वतःचा नव्हे अशा देशात उपरी राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्षे त्याला छळीतील. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापी भरला नाही. आम्ही पाहतो श्रोत्यांनो की इस्रायल लोक मिसर देशात गेलेत व 430 वर्षे त्यांच्या दासत्वात राहिलेत. नंतर परमेश्वराने त्यांना तिथून बाहेर आणले आणि हेच अनुवादामध्ये आम्ही पाहत आहोत. ह्या वेळेला ते यार्देन नदीच्या पूर्व तीरावर आहेत आणि परमेश्वर पहिल्यांदा त्यांना त्या देशात पुन्हा एकत्रित आणीत आहे. 3 वेळा एकत्रित आणण्याबद्दल जी भवानी झालेली होती त्यामधील ही पहिली वेळ आहे. यहोशुवाच्या पुस्तकात आपण इस्रायल लोकांचा त्या देशातला प्रवेश पाहणार आहोत आणि शास्त्रीच्या पुस्तकात त्या देशात ते स्थायिक झालेत याबद्दल आम्हाला पाहायला मिळेल. व ह्यावरून साक्षात रूपात आम्हाला कळेल श्रोत्यांनो की ती भविष्यवाणी कशा प्रकारे अगदी तंतोतंत पुरी झाली. आता त्यांचा अजून त्या देशात प्रवेश झालेला सुद्धा नाही, पण दुसऱ्यांदा
त्यांच्या तेथून बाहेर निघण्याबद्दल येथे नमूद केलेले आहे. हा एक फारच लक्षात ठेवण्यासारखा अध्याय आहे. थोडा वेळ कल्पना करा की तुम्हाला एखाद्या ठिकाणी चांगली नोकरी मिळाली. तुम्ही फार आनंदात आहात, परंतु नेमणूक पत्र मिळण्याआधीच तुम्हाला सांगण्यात येते की तुम्हाला त्या नोकरीवरून काढण्यात आलेले आहे. तेव्हा तुमच्या मनाची काय स्थिती होईल? परंतु श्रोत्यांनो, परमेश्वर आपल्या वचनात व कार्यात फारच दक्ष आणि स्पष्ट आहे. त्याने आपल्या लोकांपासून काहीच लपवलेले नाही. 32 ते 34 वचने बघा काय सांगतात. 28वा अध्याय 32 ते 34 वचने. तुझे मुलगे व तुझ्या मुली परक्या राष्ट्राच्या हाती लागतील. उत्कट इच्छेने आणि त्यांची वाट पाहता पाहता तुझे डोळे शिणतील आणि तुझ्या हातात काहीच त्राण उरणार नाही. तुझ्या भूमीचे उत्पन्न व तुझ्या साऱ्या श्रमाचे फळ तुला अपरिचित असलेले राष्ट्र खाऊन टाकील आणि तुझा निरंतर छळ होऊन तू रगडला जाशील. तू ह्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून वेडा होशील. हे वचन यहुद्यांच्या शेवटल्या राजामध्ये अगदी तंतोतंत पूर्ण झाले. सिदकिया राजा, ज्याच्या मुलांना त्याच्या डोळ्यापुढे जीवे मारण्यात आले, त्याचे डोळे फोडण्यात आलेत आणि बेड्यांनी बांधून त्याला बाबेलमध्ये नेण्यात आले. ह्याचा वृत्तांत आम्हाला राजाचे दुसरे पुस्तक 25वा अध्याय आणि 7व्या वचनात वाचायला मिळतो. आता श्रोत्यांनो, पुढे बघा 35 ते 37 वचने. परमेश्वर तुझे गुडघे व पाय ह्यावर किंबहुना तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे निर्माण करून तुला पीडा देईल. तुला अथवा तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा एका राष्ट्राकडे परमेश्वर तुला व तू आपल्यावर नेमलेल्या राजाला नेल आणि तेथे तू काष्ट पाषाणाच्या अन्य देवांची सेवा करशील. आणि ज्या ज्या राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुला नेईल त्या त्या सर्वांना तू आश्चर्याचा, म्हणीचा व थट्टेचा विषय होशील. ही बाबिलातली गुलामगिरी होती, जी आता इतिहासात जमा झाली आहे. आमच्यासमोर त्याची नोंदणी आहे. नंतरच्या अध्ययनात ह्याविषयी आम्ही अधिक विचार करू व अधिक भविष्यवाण्या वाचू आणि पाहू श्रोत्यांनो की राजांच्या दोन्ही पुस्तकात व इतिहासाच्या दोन्ही पुस्तकात ह्या कशा पूर्ण झाल्यात. हे सर्व काही त्यांच्यासोबत का घडले हा प्रश्न आहे. त्यांच्या आज्ञा उल्लंघनामुळे हे सर्व काही घडले. परमेश्वराने त्यांना जर शब्दाद्वारे अटींनी बांधले होते. परमेश्वराने म्हटले की जर तुम्ही आज्ञा पाळाल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. जर तुम्ही आज्ञा पाळणार नाही तर तुम्हाला बाहेर काढल्या जाईल. इस्रायल लोकांस बाबेलच्या गुलामगिरीतून सोडून पुन्हा एकत्रित करण्यात आले. एज्रा व नेहम्याच्या पुस्तकात त्यांची त्या देशात जी वापसी झाली त्याची नोंदणी करण्यात आलेली आहे. हग्गय, जखऱ्या, मलाखी संदेष्टांच्या पुस्तकात सुद्धा त्यांच्या वापसी संबंधी गोष्टी आम्हाला वाचायला मिळतात. हे सर्व श्रोतांनो अगदी तंतोतंत पूर्ण झाले. तिसऱ्या वेळेला जेव्हा इस्रायली लोक पृथ्वीवर पांगलेत त्याचे कारण होते रोमी लोकांनी त्यांच्यावर विजय मिळवला होता. हे भविष्यवाणीच्या रूपात सांगण्यात आले होते. 28वा अध्याय 48वा वचन आम्हाला सांगतं, म्हणून तू भुकेला, तान्हेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल. तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जू ठेवील. येथे माझ्याजवळ जे फ्लेवियस जोसेफसने लिहिलेल्या इतिहासाचे 2 भाग आहेत त्यात तो सांगतो की रोमन साम्राज्य सम्राट टायटसच्या अधिकारात येईल. रोमी साम्राज्य एक लोखंडी राज्य मानल्या जात असे आणि त्या बाबतीत सुद्धा भविष्यवाणी पूर्ण झाली. 49वा वचन बघा. दुरून पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणेल. त्याची भाषा तुला समजणार नाही. रोमी लोक पश्चिमेकडून आलेत. त्यांची भाषा अगदी फरक होती. आज आम्ही जी इंग्रजी भाषा बोलतो ती लॅटिन आणि युरोपच्या भाषांवर आधारित आहे. परंतु इब्री एक अशी भाषा आहे जी आशिया आणि आफ्रिका आणि पूर्वेकडील भाषांशी संबंधित आहे आणि हिची अगदीच एक वेगळीच भिन्नता आहे. परमेश्वर म्हणतो की तू त्यांची भाषा समजू शकणार नाही. श्रोत्यांनो, हे फारच चित्तवेधक आहे की रोमी लोक एक विशेष प्रकारची निशाणी ज्यामध्ये गरुडाचे चिन्ह बनलेले असे घेऊन जात असत. 50 ते 53 वचने बघा. त्या लोकांची मुद्रा क्रूर असेल. ते वृद्धांचा आदर करणार नाहीत की बालकांवर दया करणार नाहीत. तुझा नाश होईपर्यंत तुझ्या जनावरांचे वस्स आणि तुझ्या भूमीचा उपस्थे खाऊन टाकतील.
तुझा संहार करीपर्यंत धान्य, नवा द्राक्षारस, तेल, तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांचे वस्त्र ते तुला लाभू देणार नाहीत. तुझ्या देशातील सर्व उंच व मजबूत तट ज्यावर तू भिस्त ठेवशील ते पाडून टाकीपर्यंत तुला तुझ्या सर्व नगराच्या आत ते कोंडतील. आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशातील सर्व नगरांच्या आत तुला ते वेढीतील. तुला वेढा पडल्यामुळे व शत्रूने तुला कोंडीत धरल्यामुळे तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेले तुझ्या पोटचे मुलगे व मुली ह्यांचे मांस तू खाशील. जोसेफस आपल्या इतिहासाच्या लिखाणात सांगतो की कशा प्रकारे मातांना त्यांची लेकरे सोडण्यास जबरदस्ती केल्या जात असे आणि त्या लेकरांचे मांस खाण्यात येत असे. लोक मेल्यानंतर त्यांची शवे शहरात एकत्रित केल्या जात असत. त्यांना नंतर भिंतीवर फेकण्यात येत असे. मला आपणाला सांगावंसं वाटतं श्रोत्यानो की भविष्यवाणी अगदी जशीच्या तशी पूर्ण झाली आणि आता यहुदी लोक पृथ्वीवर सगळीकडे पांगल्या गेलेत. 64 वचन बघा, 28 अध्याय आणि 64 वचन. पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करेल आणि तेथे तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल. हे लोक अजूनपर्यंत त्या पांगलेल्या स्थितीतून वापस आलेले नाहीत. ही भविष्यवाणी पूर्ण व्हायची आहे. ताबा काढून घेणे, बाहेर काढण्यात येणे ह्याविषयी 3 भविष्यवाण्या केल्या गेल्यात आणि वापसीच्या पुन्हा स्थापनेच्या सुद्धा 3 भविष्यवाण्या केल्या गेल्यात. 2दा ते वापस आलेत, तिसऱ्यांदा अजून वापस आलेले नाहीत. तर श्रोत्यांनो, आमच्या समोर 6 भविष्यवाण्या आहेत. त्यापैकी 5 अगदी जशाच्या तशा पूर्ण झाल्यात. 6व्या भविष्यवाणीविषयी आपला काय विचार आहे? मी माझा स्वतःचा विचार आपणाला सांगू इच्छिते. मला वाटतं काय, पण माझा पूर्ण विश्वास आहे की ही 6वी भविष्यवाणी सुद्धा तंतोतंत पूर्ण होणार. भविष्यात हे होणार आहे. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. आला
साठी रे ख्रिस्ता आता स्वरक्ते तू मजला जीव तुझ्यासाठीच रे ख्रिस्ता आता अवटाळून घे मला. 65 ते 67 वचने सांगतात, त्या राष्ट्रात तुला स्वास्थ्य मिळणार नाही, तुझ्या पायांना विसावा मिळणार नाही. तेथे तुझे हृदय थरथर कापत राहील, तुझे डोळे क्षीण होतील व तुझा जीव झुरत राहील असे परमेश्वर करेल. तुला आपल्या जीवाची काळजी वाटत राहील, तुला रात्रंदिवस धास्ती लागून राहील व तुला आपल्या जीविताची काही शाश्वती वाटणार नाही. तुझ्या मनाला जी धास्ती वाटेल आणि तुझ्या डोळ्यांना जे दिसेल, त्यामुळे तू सकाळी म्हणशील संध्याकाळ होईल तर किती बरे, आणि संध्याकाळी तू म्हणशील सकाळ होईल तर किती बरे. जो मार्ग पुन्हा तुमच्या दृष्टीस कधी पडणार नाही असे मी म्हणालो होतो, त्याच मार्गाने परमेश्वर तुम्हाला जहाजांनी मिसर देशात परत नेईल. तेथे तुम्ही आपल्या शत्रूंचे दास व दासी होण्यासाठी स्वतःची विक्री करू पाहाल, पण कोणी तुम्हाला विकत घेणार नाही. श्रोत्यानो, मागील शतकांमध्ये यहुदी लोकांचा जो छळ झाला त्याविषयीची भविष्यवाणी अगदी तंतोतंत पूर्ण झाली. हा त्यांचा वारंवार आज्ञा न पाळण्याचा परिणाम होय. त्यांच्या जीवनात शांती नाही, नेहमी भयभीत ते राहतात. सकाळी ते रात्रीची आशा बाळगतात आणि रात्र आली की सकाळची आशा बाळगतात. किती दुःखाची गोष्ट आहे ही. परमेश्वर आपल्या वचनात सत्यनिष्ठ आहे. आज याद्वारे परमेश्वर आम्हाला काय शिकवू पाहत आहे हे समजण्याचा आम्ही प्रयत्न करूया. आज आमचे कर्तव्य आहे की जे लोक परमेश्वराच्या राज्यात नाहीत त्यांना आम्ही येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगावे. आणि हे शुभवर्तमान यहुदी लोकांकरिता, अन्य जातीच्या सर्व लोकांकरिता आहे, प्रत्येक मानवाकरिता आहे. आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे उद्धार प्राप्त केलेला आहे त्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्यांनी इतरांना हे शुभवर्तमान सांगावे. आता आपण 29व्या अध्यायाकडे वळत आहोत. अध्याय 29 आणि 30 बलिष्ठ करार मानल्या जातात. माझ्या मते 29 अध्याय आणि 30व्या अध्यायाची पहिली 10 वचने करार आहेत. यद्यपि 30 अध्यायाच्या पहिल्या 10 वचनात कराराची स्पष्टता आहे. या अध्यायात प्राथमिक आवश्यक गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या अध्यायाची सुरुवात मोशेच्या औपचारिक भाषणाने होते, जे त्याचे 4थे भाषण आहे. 29वा अध्याय पहिलं वचन बघा. जो करार होरेबात परमेश्वराने इस्रायल लोकांशी केला होता, त्याखेरीज जो करार मोवाब देशात त्याने त्यांच्याशी करण्याची मोशेला आज्ञा दिली होती, त्या कराराची वचने ही. होरेबात जो करार परमेश्वराने इस्रायल लोकांशी केला होता, त्यात 10 आज्ञा देण्यात आल्या होत्या, किंवा ज्याला आपण मोशेचा नियम म्हणून ओळखतो. जो करार परमेश्वर ह्या ठिकाणी त्यांच्याशी करीत आहे तो भूमीशी संबंधित आहे. बलिष्ठ करार. त्या प्रदेशात प्रवेश करण्याच्या अगदी थोड्या आधी परमेश्वर त्यांच्याशी हा करार करीत आहे. 2रं वचन बघा. मोशेने सर्व इस्रायलाला बोलावून सांगितले, परमेश्वराने मिसर देशात तुमच्या समक्ष फारोचे व त्याच्या सर्व सेवकांचे व त्याच्या सर्व देशाचे काय केले ते तुम्ही सर्व पाहिलेच आहे. ज्यावेळेला इस्रायल लोकांनी ह्या सर्व गोष्टी पाहिल्यात, अनुभवल्यात, त्यावेळी ते कदाचित लहान मुले किंवा किशोर वयातील मुले असतील. राष्ट्रातील सगळ्यात जास्त वयाचे काही लोक त्या निर्जन अरण्यात भटकत असताना 60 वर्षाचे म्हातारे झाले असतील. त्या निर्जन अरण्यात आम्ही पाहिले आहे की इस्रायली लोकांनी परमेश्वराचा विरोध केला, त्याच्या आज्ञा तोडल्यात. ते परमेश्वराविरुद्ध, आज्ञांच्या विरुद्ध फितुरी करीत गेले. तेव्हा कादेश बरण्यामध्ये त्यांना अपयश प्राप्त झाले आणि त्यांना जबरदस्तीने पारान नावाच्या निर्जन अरण्यात 38 वर्षे भटकावे लागले. जुन्या पिढीपैकी फक्त यहोशवा व कालेब बाकी राहिले होते. 3रं आणि 4थे वचन बघा. म्हणजे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेली महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार, पण आजपर्यंत परमेश्वराने तुम्हाला समजायला मन, पाहायला डोळे व ऐकायला कान दिले नाहीत. सगळे चमत्कार, सगळे चिन्ह पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना सगळ्या गोष्टींचे आकलन झाले नाही, ते समजू शकले नाहीत. या बाबतीत यशाया संदेष्टाने बरेच काही सांगितले आहे.
रोमकरास पत्रात सुद्धा पॉल इस्रायलांच्या अंधपणाविषयी सांगतो. रोमकरास पत्र 11 अध्याय 8 वचनात तो म्हणतो, आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे व ऐकता येऊ नये असे कान दिलेत. मग ह्याचा अर्थ हा आहे का की परमेश्वराने त्यांना त्यागले आहे, सोडून दिले आहे व तो त्यांना पूर्णपणे आकलन करण्याची, समजण्याची परवानगी देणार नाही? नाही श्रोत्यानो, ह्याचा अर्थ हा आहे की ते परमेश्वरापासून दूर आहेत. आम्हाला हे समजणे आवश्यक आहे की जोपर्यंत परमेश्वर स्त्री आणि पुरुषांचे डोळे व कान उघडत नाही, तोपर्यंत ते परमेश्वराचे शुभवर्तमान ऐकू शकत नाहीत. आता ह्या ठिकाणी माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. ते शब्द ऐकतील, परंतु पूर्णपणे आकलन करून शुभवर्तमान ऐकू शकणार नाहीत. एका मासिकाच्या लेखकाने आपल्या एका लेखात 5 वर्षात पवित्र शास्त्र अध्ययन पूर्ण करण्याच्या आमच्या कार्यक्रमाला धार्मिक धाक दपटशाही करून पैसा उकळण्याचा धंदा म्हटले. त्या व्यक्तीचे म्हणणे असे आहे की जर तुम्ही पवित्र शास्त्र शिकविण्याचे कार्य करता तर तुम्ही धर्माच्या नावावर चैनीचे आयुष्य घालवता. माझी अशी इच्छा आहे की त्या व्यक्तीने आमचा कार्यक्रम ऐकून पाहावे की खरोखर आम्ही काय करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी पण मला निराशा वाटते की जरी हा लेखक कार्यक्रम ऐकेल तरी त्याला त्याचे आकलन होणार नाही. रेडिओवर पवित्र शास्त्र शिकविण्याचा आमचा जो उद्देश आहे तो दिसतो त्यापेक्षा फार अधिक आहे. त्या व्यक्तीला वाटत असेल की आम्ही पवित्र शास्त्राचा उपयोग मतप्रचार करण्यासाठी करतो. का? कारण त्या व्यक्तीकरिता परमेश्वराच्या आत्म्याला परमेश्वराच्या वचनाद्वारे त्याचे डोळे व हृदय उघडावे लागतील. नंतर त्याला दिसेल की परमेश्वराचे वचन अनेक लोकांच्या जीवनात कार्य करण्याकरिता कशा प्रकारे प्रभावी ठरत आहे. आता परमेश्वर म्हणतो की त्याने ह्या लोकांना ते जशा अवस्थेत होते तसेच सोडून दिले. परमेश्वराकडे वळण्याचा त्यांचा उद्देश नव्हता, नाही त्यांच्या मनात होते. त्यांनी जिवंत व खऱ्या परमेश्वराशी संबंध सोडले होते, तोडले होते. त्यामुळे परमेश्वराने त्यांना त्यांच्या अविश्वासामध्ये तसेच सोडून दिले. 5वं वचन आम्हाला सांगतं, मी तुम्हाला 40 वर्षे रानातून चालविले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायातील पायतणे झिजली नाहीत. थोड्या वेळ कल्पना करा श्रोत्यानो की 40 वर्षे तेच जोडे पायामध्ये घालून ते चालत राहिले, परंतु त्यांचे जोडे जुने झाले नाहीत. आता मोशे त्या निर्जन अरण्यात त्यांच्या प्रवासाचे वर्णन करीत आहे आणि कशा प्रकारे हे सर्व त्यांचे डोळे उघडेल ते सांगत आहे. आज बरेच लोक म्हणतात की जेव्हा स्वतः परमेश्वर त्यांच्या समोर चमत्कार करेल तेव्हाच त्यांचे डोळे उघडतील व ते विश्वास ठेवतील. ठीक आहे, इस्रायली लोकांनी 40 वर्षे चमत्कार व चिन्हे पाहिलीत तरी पण त्यांनी विश्वास ठेवला नाही. अधिक पुराव्याच्या अपेक्षेमुळे हे लोक अविश्वास दाखवितात असे नाही, किंवा जे काही ते पवित्र शास्त्रामध्ये वाचतात, सभोवती पाहतात त्यामुळे ते अविश्वासी आहेत असे नाही. समस्या त्यांच्या आत आहे. ते अविश्वासी आहेत कारण ते जन्मापासूनच देवाचे शत्रू आहेत. देवाच्या गोष्टी सामावून घेण्याची शक्ती त्यांच्यात नाही. मानवाच्या हृदयाचे कसे हे चित्र देव दाखवित आहे. परमेश्वर म्हणतो की ते भयंकर वाईट आहे आणि आमच्यापैकी कोणीच सांगू शकत नाही की ते किती भयंकर आहे. रोमकरासपत्र 8 अध्याय 7 आणि 8 वचने बघा. रोमकरासपत्र 8 अध्याय 7 आणि 8 वचने. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करिता येत नाही. 1500 वर्षे इस्रायलांची नियमशास्त्रानुसार देवाने परीक्षा घेतल्यानंतर पौलाने हे लिहिले. मनुष्य स्वभावाचे हे चित्र कसे आहे. जे देहात आहेत ते परमेश्वराला प्रसन्न करू शकत नाहीत. मोशे लोकांना त्यांच्या इतिहासाचा सारांश सांगत होता. त्यांना स्मरण करून देत होता की कशा प्रकारे परमेश्वराने त्यांना सांभाळले, त्यांच्या गरजा पुरवल्यात, अद्भुत रीतीने त्यांचा बचाव केला. ह्या कराराच्या आधीच्या प्राथमिक गोष्टी होत. लक्षात असू द्या श्रोत्यांनो की पॅलेस्टाईन करारात अटी नाहीत, परंतु त्या देशात त्यांच्या राजकीय अधिकाराची मुदत त्यांच्या आज्ञा पालनावर अवलंबून होती. 10 ते 13 वचने पुढे सांगतात, तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आज उभे आहात. तुमचे प्रमुख, तुमचे वंश, तुमचे वडीलजन
आणि तुमचे अंमलदार व सर्व इस्रायल लोक, तुमची मुलेबाळे, तुमच्या स्त्रिया व लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरी आज ह्याकरिता उभे आहेत की जो करार तुमचा देव परमेश्वर आज तुमच्याशी करीत आहे व जे वचन शपथपूर्वक तुम्हाला देत आहे त्यात तुम्ही सामील व्हावे. आणि त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व तुमचे पूर्वज अब्राहम, इसाक व याकोब ह्यांना दिलेल्या शपथेनुसार तुम्हाला आपली प्रजा ठरवावे आणि त्याने तुमचा देव व्हावे. ज्याप्रमाणे श्रोत्यानो, आम्ही मोशेने दिलेली चेतावणी वाचतो की जर कराराच्या बाबतीत इस्रायली लोक आज्ञा पाळणार नाहीत तर लोकांवर व भूमीवर त्याचा परिणाम होईल. मोशेची ही चेतावणी भविष्यद्वाणी वाटते, कारण इस्रायल लोकांनी कराराचे पूर्णपणे पालन केले नाही, ते त्याला विसरलेत. आज सुद्धा आम्हाला दिसतं की अनेक लोक देवाला विसरलेले आहेत. ते देवाच्या आज्ञांचे पालन करीत नाहीत, देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाहीत. लक्षात घ्या श्रोत्यानो की परमेश्वराचे वचन काल, आज आणि उद्या एकसारखेच आहेत. ते आमच्या आधुनिकतेवर अवलंबून नाही किंवा ते बदलत नाही. आज जर आपण परमेश्वरापासून दूर आहात तर पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे त्याच्याशी आपला संबंध स्थापित करून घ्या. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, जर आमच्या समोर शाप आणि आशीर्वाद ठेवलेले असतील तर आम्ही नक्कीच आशीर्वाद निवडून घ्यावेत, ही तर देवाची इच्छा आहे. त्यासाठी आम्हाला देवामध्ये विश्वासू राहण्याची गरज आहे. त्याचे आज्ञापालन करणे आवश्यक आहे. देवापासून दूर राहिल्याने आम्हाला शांती मिळू शकत नाही. जेव्हा आम्ही स्वइच्छा आणि स्वकल्पनेने गोष्टी करतो त्यावेळेस देव आम्हाला शापित करतो, जेणेकरून इतरांना कळावे की आम्ही देवाविरुद्ध, त्याच्या इच्छेविरुद्ध बंड केले आहे. काय आम्ही देवाविरुद्ध बंड पुकारले आहे? आपण आत्मपरीक्षण करू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती प्रीती करणाऱ्या महान परमेश्वर देव बापा, उपकार स्तुतीच्या अंतकरणाने आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत, यासाठी की प्रभूजी आमचं जीवन योग्य असावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच बापा तुझं मार्गदर्शन तू आमच्यासाठी करत आलेला आहेस. परंतु प्रभूजी, आम्ही अंतकरणाचे कठीण असे लोक आहोत आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही अनेक वेळा बंड करतो तुझ्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध. आणि प्रभूजी, आम्ही तुझ्यापासून दूर जातो. आणि म्हणूनच प्रभूजी, जे आशीर्वाद आमच्यासाठी आहेत ते आम्हाला प्राप्त न होता आम्ही तुझ्या क्रोधासमोर येतो. आम्हाला शाप प्राप्त होतात. परंतु आज आम्ही तुला विनंती करतो बापा की आमच्यामध्ये असलेले ही बंडखोर प्रवृत्ती तू काढून टाक. आणि प्रभूजी, आम्हाला सौम्य अंतकरण दे, जे तुला ओळखेल आणि जे तुझ्या मागे येईल. म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.